ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी कोकणातून। रत्नागिरीमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी मधमाशांनी हल्ला केला। मधमाशांनी हल्ला केल्यामुळे कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली। अजित पवार सुखरूप आहेत, ताफ्यामध्ये परत दाखल झालेले आहेत। मात्र यावेळी जेव्हा दौरा सुरू होता त्यावेळेसच मधमाशांनी हल्ला केल्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र पळापळ झाली। रत्नागिरीत अजित पवार दौऱ्यावरती असताना मधमाशांनी हल्ला केला होता। मधमाशांच्या हल्ल्याचे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत। मधमाशांच्या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांची पळापळ झाली। अजित पवार सध्या कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत। रत्नागिरीमध्ये दौऱ्यावरती असताना या ठिकाणी मधमाशांचा हल्ला झाला होता। मात्र अजित पवार सुखरूप आहेत। चाल घेऊन तू बघ। नाही दादा नाही चावली। राकेश गुडेकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। राकेश, नेमकं काय घडलं होतं अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी? तृप्ती, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक बनवण्यात येणार आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी त्या जागेची ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे मुख्य नेते अजित पवार हे आज संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणची सर्व पाहणी केल्यानंतर ते ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी एक मंदिर आहे त्या ठिकाणी देखील पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी अचानक मधमाशांचा जो आहे तो हल्ला झाला आणि यामध्ये अजित पवार यांना लगेचच गाडीमध्ये बसवण्यात आलं। त्यामुळे त्यांना काही मधमाशांनी चावा काही घेतलेला नाही। मात्र इतर जे सहकारी होते किंवा पोलीस होते त्यांच्यावर मात्र त्या दरम्यान मधमाशांचा हल्ला झाला। काहींना मधमाशांनी चावा देखील घेतला। मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत जी आहे ती झालेली नाही। मात्र या प्रकारामुळे सर्वांचीच तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली। तृप्ती, निश्चित राकेश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।